प्रत्येक रस्ता हा भगवामय झालेला आहे। प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळतोय पाटील साहेब। 10 लाखापेक्षा जास्त मराठी आज एकवटलेत। एक जीवन लेकरं बाळ माता मावल्या सगळ्याच्या सहभागी झाला। बीड जिल्ह्यासह राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातला मराठा आज ताकदीनं या लेकराच्या पाठीशी उभा राहिला, कारण माझा मायबाप समाज मग या लेकराच्या पाठीशी उभा नाही राहणार तर कोणाच्या। आणि मी शब्द दिला, जीव जरी गेला तर आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही, कोणी अडवा येऊ द्या। फक्त गृहमंत्र्यांना विनंती, फडणवीस साहेबांना, अधिकाऱ्यांना सांगा, नोटिसा देऊन घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, मराठी घाबरत नाहीत। पुन्हा आंतरवालीसारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका, सरकारला जड जाईल। आमचं शांततेत चाललंय, तोडगा काढायचा प्रयत्न करा, ही फडणवीस साहेबाला आमची विनंती। पण आता बीडचा पूर्ण रस्ता न रस्ता हा भगवामय झालेला आहे। बीडचा प्रत्येक व्यक्ती आता म्हणतोय, बीडचा प्रत्येक समाज तुमच्या सोबत आहे। जर आपण पाहिलं तर पुढच्या अनेक चौकांमध्ये विविध समाजातले लोक तुमच्या स्वागतासाठी उभे आहेत। हे आत्ताच 10 किलोमीटर फुल झाले, 10 लाखापेक्षा जास्त पब्लिक आहे। आणखीनही लोक येत आहेत। 2 वाजेपर्यंत पुरा बीड शहर भगवमय होऊन जाणार आहे, सगळ्याचे सगळं। काय नाही, कारण अपेक्षा एकच आहे, माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे। मी काय वाईट करतोय, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी लढतोय, जीव सुद्धा द्यायला तयार आहे। समाज काय नाही उभा राहणार, मला काय अपेक्षा नाही, माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराच्या चेहऱ्यावर आम्हाला हसू बघायचं, बस एवढंच स्वप्न आमचं सगळ्यांचं आहे। आणि या कसं आरक्षण देत नाहीत, वेळ काढूपणा करायला। 2 महिने द्या, 1 महिने द्या, 15 दिवस द्या, 20 दिवस द्या, हे नाही जमणार आता नाही। बच्चू कडू देखील म्हणतात, मी देखील आंदोलक आहे, आंदोलन करण्यासाठी मी देखील मनोज जरांगे पाटलांसोबत आलेलो आहे। हो, ते चर्चा झाली, सकाळी झाली, रात्री झाली, चर्चा झाली त्यांच्याशी। ते प्रतिनिधी म्हणून आलेले नाहीत, परंतु मुख्यमंत्र्यांचे उलटे आलेत, हे खरं आहे। पण त्यांचं म्हणणं आहे की चर्चा त्या शब्दावर काय करायची, म्हणलं आम्ही त्या 4 शब्दावर फायनल, 4 शब्द घ्या, मराठ्यांना दुसरी अपेक्षा नाही, आम्हाला मात्र आरक्षण पाहिजे आणि ते मात्र आम्ही मिळवणार आहेत। काही झालं मिळवणार म्हणजे मिळवणार। आज एक विराट सभा अशी होतीये, विराट असं रूप या कार्यकर्त्यांचं पाहायला मिळतंय रस्त्यावर। ही सभा नाहीये, ही गोरगरीब मराठ्यांची वेदना आहे, स्वतःच्या लेकराची, पोराला त्रास आहे, आरक्षण पाहिजे, आरक्षण, आणि ते ही ओबीसीतच पाहिजे, आमच्या हक्काचं आहे, ते आम्हाला पाहिजे, ते आम्ही मिळवणार आहेत। सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाला आणि फडणवीस साहेबाला सुद्धा सामंजस्याने तोडगा काढा आणि मराठ्यांना न्याय द्या। मराठ्यांचा संयम बघू नका, कारण आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत। तुम्ही त्याचं एकट्याचं ऐकून आमच्या गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं करू नका। तुम्ही त्याचे शब्दाने शब्द ऐकायलात आणि आमचे लोक अटक करायलात। किती अटक करणार तुम्ही? 6 कोटी मराठे आहेत, बघूयात तुम्हाला जर तसं करायचं असेल। पूर्वी हा बीडकरांचा इशारा अभूतपूर्व आहे, इशारा हो, अभूतपूर्व, प्रचंड। 10 लाख मराठे आत्ताच बीड शहरात घुसलेत, आत्ताच। आणखीन मराठे गावाकडून निघालेत, मिळेल त्या वाहनानं। 2 वाजेपर्यंत घराघरातला मराठा इथं एक वाढणार आहे, घराघरातला। ही लढाई लढताना या सामर्थ्याची गरज आहे असं तुम्ही काल परवा गेल्या आठवड्याभरापासून सांगताय। हो, यांच्या सोबतीची गरज आहे म्हणताय। हो, मला कुटुंबच मी समाजाला मानलंय, मग मी त्यांच्या परिवारातला आहे, आमचं माय लेकराचं नातं झालंय। आमच्या लेकराच्या पाठीशी समाज उभा राहणार तर कोणाच्या राहणार, ते ताकदीनं पाठीशी उभा राहिले, ताकदीनं। आज घराघरातल्या माता मावल्यासह 4-5 वर्षाच्या लेकरांपासून वयोवृद्ध 80-90 वर्षाच्या माणसांपर्यंत जमलेत। का नाही येणार? सरकारनं हे समजून घेणं गरजेचं आहे। त्याचं ऐकू नका, त्याचं एकट्याचं ऐकून जर तुम्ही आमचं वाटलं कराल तर तुम्हाला सोपं जाणार। ही वेदना आहे तुम्ही सांगताय, पण ही वेदना ज्या सरकारनं ऐकायला हवी ते सरकार ऐकत नाही। त्याचं ऐकतंय, त्याचं एकट्याचं सरकार। मराठ्यावर अन्याय करायला निघालेत, त्याचं ऐकून तुम्ही मोठ्याल्या जाती देशातल्या संपवायचं ठरवलंय की काय? तुम्ही मोठ्याल्या जाती संपवायचं ठरवलंय की काय? यांनीच तुम्हाला गादीवर बसवलंय आणि तुम्ही त्याचं ऐकून आमचं वाटोळं करताय का? हे चालणार नाही, तुमचं ते षडयंत्र चालणार नाही। तुम्ही पूर्वी आंतरवालीत एक प्रयोग करायचा प्रयत्न केलाय, पुन्हा तो प्रयोग करू नका। तुम्हाला पुन्हा सांगतो, तो प्रयोग करू नका नोटीस देऊन। गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबाला आमची विनंती आहे, तुम्ही तो प्रयोग पुन्हा करू नका। हो, तुम्ही तो प्रयोग करू नका, पुन्हा जड जाईल।
कारण आम्ही वेदना सामंजस्यानं मार्ग तोडगा काढायचा प्रयत्न करा ही तुम्हाला विनंती आहे. पण ही जी गर्दी आहे ती सरकारला काय दर्शवते? आरक्षण पाहिजे, स्वतःचे लेकरं आमचे तुमच्यामुळे मुर्दे पडायला लागलेत. दुसऱ्यामुळे जेवढे बळी गेलेत ना ते तुमच्यामुळे गेलेत. ही वेदना बघा. आपल्या कॅमेरामॅनला सांगा पाठीमागं पुढं नजर पुरत नाही. एकदा कॅमेरामॅनला विनंती की तुम्ही पाठीमागचं पुढचं दोन्ही दाखवा. पुढेही नजर पुरत नाही इतके लोकांना पाठीमागे. सरकारला कळत नाही का? इशारा सभेपूर्वीचा हा इशारा आहे का बीडकरांचा? सरकारने समजून घ्यावं. सरकारने समजून घ्यावं. आणखी नाही आम्ही शांततेत येत. आम्हाला शांततेत राहू द्या. नोटिसा देऊन आम्हाला डवचू नका. आम्हाला डवचू नका. आमचं शांत चाललंय, शांत चालू द्या. तुम्ही विनाकारण मराठ्यांना खवळून घेऊ नका. तुम्हाला वाटत असं नोटिसा दिल्यामुळे मराठा घाबरत नाही. मी फडणवीस साहेबाला विशेष करून सांगतो, साहेब नोटिसा दिल्या तुम्हाला ऐकायला येत नाही. मराठ्यांचं काय म्हणणं आहे? मराठा आम्हाला बोलायला लागलेत. मी आद्यात नाही मध्यात नाही तरी मला नोटीस कशी आली? मग मला नोटीस आली, मग आता येऊ आली तेव्हा आली. मी तुमच्या पुढे होणार म्हणजे तुम्ही उलट आम्हाला जास्त संख्येने वाढवायला मदत करायला लागला. याचा अर्थ असं तुम्ही आंतरवालीचा प्रयोग पुन्हा करू नका एवढीच विनंती. कारण त्याचे परिणाम मग त्याला जबाबदार तुमचं सरकार आहे. हे होते मनोज जरांगे पाटील. ही जी गर्दी आहे त्याने सरकारनं हाच इशारा आहे. सरकारने तो इशारा समजून घ्यावा आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीचा आता मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिलेला आहे. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटचं मी सचिन जिरे, पुढारी न्यूज बीड.